नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, विधानसभेचा बिगुल या ठिकाणी अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपतोय आणि त्याच संबंधानं आम्ही काही ग्राउंड रिपोर्ट घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आम्ही नुकताच काल परवा आपण पाहिला असेल तर तो माढा मतदारसंघातला कव्हर केला आहे. आज आम्ही मोहोळ मतदारसंघातल्या सरकोली या गावामध्ये आहे. सरकोली या मतदारसंघाचा जर आपण विषय घेतला तर मोहोळ तालुक्यातला जरी हा मतदारसंघ असला तर पंढरपूर तालुक्यातील काही 17 गावं आहेत. ते 17 गावं या मोहोळ मतदारसंघामध्ये येतात आणि त्या 17 गावातलं एक महत्त्वाचं असणारं गाव की सरकोली गाव, की ज्या ह्या 17 गावातलं एक महत्त्वाचं गाव म्हणलं जातं. या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत यशवंत माने, त्यांनी या ठिकाणचं नेतृत्व करतायत आणि या गावाचं वैशिष्ट्य जर सांगायचं गेलं तर ह्या गावाला 3 नद्यांचा संगम आहे. 3 नद्यांच्या संगमावरती हे गाव या ठिकाणी वसलं आहे. बऱ्यापैकी बागायत पट्टा असणारं गाव आहे. गावामध्ये सुशिक्षितांची संख्या खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी जर गावाचं वेगळं वैशिष्ट्य सांगायला गेलं आपल्याला तर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचं हे जन्मस्थान आणि कर्मभूमी या ठिकाणी मानलं जातं. तर या गावातल्या लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, या मोहोळ मतदारसंघामध्ये आमदार यशवंत माने यांनी काय पद्धतीनं काम केलं आहे का, कारण त्यांच्याबरोबर आता यावर्षी राजू खरे त्यांनी या ठिकाणी मोहोळ मतदारसंघामध्ये शेड्यूल ठोकला आहे. मी सध्या सरकोलीतील जी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या बँकेच्या चौकामध्ये या ठिकाणी काय मतदार बसला, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया की विद्यमान लोकप्रतिनिधींनी काय कामं केली का किंवा त्यांच्या मनातला अपेक्षित मतदार कोण आहे का किंवा त्यांच्या काय भावना आहेत काय जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ज्ञानेश्वर गोडके. बरोबर, इथलेच का तुम्ही? सरकोलीचे. सरकोलीचे. बरोबर. आता विधानसभेचा बिगुल या ठिकाणी वाचतोय, काही महिन्यांवरती निवडणूक आले तर काय का आमदार म्हणून काय अपेक्षा आहे? नाही, यशवंत तात्यानं कामं चांगली केली ती, त्याच्या पाठीशी आम्ही आहे. बरोबर. काय तात्यानं काय काम केलं इथं? तात्यानं भरपूर कामं केली, त्या रस्त्याची कामं केली ती, MSCBचा प्रश्न मिटवला आहे. बरं. बरीच तात्याची कामं आहे ती, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा आहे, बरीच तात्या. हे जे प्रश्न होते ते किती वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते? ही पाठीमागच्या बऱ्याच काळापासून हे प्रश्न सगळं प्रलंबित होतं, ते तात्यानं सॉल्व्ह केलेत. मग तात्यांच्या कामावरती तुम्ही म्हणजे समाधानी जायचे? समाधानी. मग आता मोहोळ मतदारसंघामध्ये असा साधारण विषय घेतला जातो की यशवंत माने असतील, त्यांच्याबरोबर इतर काही उमेदवार आहेत, मग तुतारी पक्षातले असतील किंवा राजू खरे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत का त्याच्या? काय नाही, काय नाही, ओनली ओन तात्या. तात्याच फॅक्टरी इथं चालणार ते. नमस्कार. नमस्कार. इकडे काय नाव? माने. तुम्ही नोकरदार दिसताय? नाही शेतकरी बरं, असं नाही पार्टी बिर्टी काय विषय नाही, थोडं नोकरदार सारखं वाटतंय जरा म्हणून म्हटलं. बरं, काय सरकारच्या बद्दल काय अपेक्षा आहे सध्या? त्या काय आता काय बोलू सरकार, अजून सरकार कुठं जाग्यावर नाही. जे आता जे आहे महायुतीचं उमेदवार अजून जे आहेत नाही कुठलाच. ते पुढचं झालं. महायुतीचं जे सरकार आहे आता सध्याचं, त्या सरकारबद्दल काय वाटतं? नाही, आता ही सरकार हाय, बरं आहे, चांगलं आहे, बरं, कामं चांगली झाली. काय तुमच्या गावात काय झालं प्रॉपर काम? काय रस्त्याची कामं झाली की आपली. बरं, आता एक सरकार महायुतीचं सरकार म्हणून जे काही योजना वगैरे आणलेत की लाडकी बहीण योजना आणली असेल, शेतकरी सन्मान योजना आणली असेल किंवा शेतकऱ्यांना आता कृषीचं पंपाचं वीज बिल माफ केलं, त्याबद्दल काय एक सगळं चांगलं आहे. वीज बिल माफ केले, शेतकऱ्यासाठी चांगले, लाडकी बहीण योजना चांगल्या आहेत, ते आणले सगळं. मग ह्याचा जर विचार केला तर शासनाची योजना आणते, मग विकास कामाकडे कुठं निधी कमी होईल असं वाटतं का? काय नाही, निधी कमी नाही आहे. बरं, बरोबर. आमदारचं काय ठरलं तुमच्या पुढच्या मोहोळ मतदारसंघातल्या आमदाराचं काय? आपली 17 गावं जी आहे तुमची मोहोळपासून थोडी बाजूला आहे, त्यामुळे विकास काम कुठं थांबला आहे, होणार ना असं वाटतंय का? काय विकास काम अजून काय नाही झाला इकडं या कोपऱ्यात मोहोळच्या हे पण. बरं, मी तुमचे आमदार कोण आहेत मग आता इथे? इथं हे नाही आपलं कोण, माने, यशवंत माने. त्याने कामं केली नाहीत बरेपैकी? नाही, अजून काम केलं नाहीत आपले. काय अपेक्षित काय काम आहे? रस्त्याची कामं राहिली थोडी. बरं, ते तुमच्यातला हितनं पुळूला जाणार ते बंदराचा रस्ता तिथं पण झाला. बरं, बाकीचे रोडला अजून झालं नाही. नमस्कार. नमस्कार. काय ना? विजय सावळे, सरकोली. सरकोली. बरोबर. काय व्यवसाय काय? शेती. किती एकर शेती आहे? काय 5 एकर. बरोबर. काय शेतात पीक काय? ऊस. ऊसाचं आता लय वांदा चालले, दुसरं पोळ्याचं बिल काढलं नाही आणखीन. काढतील शेड्यूल ठोकलाय आपलं, ते पंढरपूर मंगळवेढले येते, माडले येते. काढतील. कुठल्या घराला ऊस जाते? दामाजीला. म्हणजे इकडं शिवानंद पाटील ते. बरोबर. ती समविचारी आघाडी झाली आहे, ती बरी वाटते का? त्यात चांगली कारखाना 1 नंबर. दुसऱ्या बिलाच काय बोलते काय? काढतील 100 म्हणते, काढतील. दामाजीमध्ये सत्ता परिवर्तन झालं होतं. 1 नंबर झालं. पहिलं अवताड इकडं होतं आणि आता इकडं आलेलं ही चांगला आहे. बालकी परिचय चांगली ती. कशासाठी चांगलं नाही, शेतकऱ्याला, वाहनवाल्याला सगळ्याला चांगली ती. वेळेवर बिलं दिली, कामगाराला चांगला पगार दिला त्याने. काय केलं नव्हतं? अवताड्यानं काय नाही केलं. दुसऱ्या बिलात काय बोलते? पोळा आल्या नाही, 100 चाललंय त्यांचं काढायचं. बघू आता काय म्हणते जी. मोहोळ मतदारसंघाला काय पडते? आता सध्या तर यशवंताची हवा आहे. यशवंत त्यांना आमच्या समाजासाठी 20 लाख रुपये निधी दिलेला आहे जैन मंदिराला.
जैन मंदिर आमची जैन लोकांची सगळी मतं तात्याच्या पाठीमागे उभं राहतील आणि तात्यानं आमच्या म्हणणे तुतारी घ्यावं हातात आमची आमची अपेक्षा संजय अण्णा क्षीरसागर तिकडे आहे. नाही ते संजय अण्णा लय आमचा संपर्क नाही कावा कधी आलेच नाही त्यामुळे आमचा काही एवढा विषय नाही बघितलं नाही ना संजय अण्णाला आम्ही हां तात्याचं कसं तात्या सगळ्यात मिसळून राहणार म्हणून. म्हणजे तात्याचा थेट संपर्क आहे म्हणलं हां तात्या संघ सगळ्या लोकांसंग संपर्क आहे गावभेट दौरा झाला होता त्याचा? हां गावभेट दौरा झाला कायम असते आठवड्यात एकदा तात्याचा गावभेटी दौरा असतोच तात्या तिथे जनता दरबार सारखी शंका केली जाते की दरबार विश्रामगार घेते ती गावात आम्ही कोणाचा कार्यक्रम असेल तर तात्या इथे येतात बरं तात्या कोणाचाही फोन होतो तिथे आम्हाला मागच्या आठवड्यात 25 लाख रुपये रस्त्यासाठी दिले कुठल्या रस्त्यासाठी इकडं गोडकी वस्तीवर निधी मागितला होता का त्याला मग तात्याने येऊन समक्ष रस्ता बघून हां. आम्हाला 25 लाख रुपये रस्त्यासाठी मुरमाला दिले. मग आणखीन म्हणजे राजाभाऊ खरी तात्यानं आमच्या माऊलीनगरला देशमुखवाडी माऊलीनगर रस्ता तात्यानं मंजूर करून डांबरीकरण केलं आम्हाला चालत जाता येत नव्हतं तात्यानं एवढा विकास केला गावाचा सरकोलीचा भयंकर विकास केला तात्यानं तिथं तात्याबरोबर आणखीन जर काही इतर उमेदवार असतील नाही तात्या सोडून आम्ही कोणालाच मतदान करणार नाही तात्यानं काही निर्णय घेऊया तात्या जे असतील त्या तात्या हेच उमेदवार ठीक आहे. आणखीन इकडं व्यवसाय काय लोक आहेत. नमस्कार कुठे है मालिक कहाँ से आप कहाँ से मैं यूपी का यूपी का है क्या यूपी में कैसी स्थिति है पॉलिटिकल की यूपी में इतना मेरे को जानकारी नहीं है हाँ मैं ये चीज़ नहीं जानता नहीं जानते पॉलिटिक्स कैसे है यूपी का और महाराष्ट्र का आप किसी और से पूछे यहाँ का कैसे बताओगे आप कितने साल से काम कर रहे इधर इधर मेरे को 10 साल हो गया आगे देखो कैमरा इधर है आप नीचे नहीं, है नहीं, किधर? मैं कैमरे के सामने नहीं नाश्ता केला काय चालू आहे बरोबर काय मतदान आहे ना काय हाई किती वेळा केलं मतदान याच्या आधी 1-10 केले बरोबर लोकसभेला केलं विधानसभेला लोकसभेला केले कुणाला केलं प्रियंता शिंदे प्रणिता शिंदे कसं आहे प्रणिताचं काम काय 1 नंबर बरं आता आमदारकीचं इलेक्शन आलंय काय भगीर दादा बघितलं पंढरून मंगळवेढ आहे मोहोळमधून आम्ही तात्यानं देणार मला यशवंत तात्याला कसं यशवंत तात्या तात्यानं कामच चांगलं आहे अच्छा तात्यावर सारखा आरोप करते की फक्त ते अनगरसाठी काम करते कोणी आरोप करते आमच्या गावात काम झाले म्हणून आम्ही बोलतोय बरं काय काय कामं झाले ते रस्त्याची काम झाली वाडी वस्तू रस्ते गेले ते बरं बऱ्यापैकी काम तात्याने केली पाणी पुरवठ्याचं काय केलं काय पाणी पुरवठे आम्हाला काय पाणी आम्हाला 2 नदीत आम्हाला पाणी पुरवठ्याची काय तीन नदी तुमच्या गावाला तीन नदी टेन्शन नाही पाण्याचं बरं का आम्ही पाणी घागरी नाना गेलं त्याला काय असतं पाणी पण आम्हाला महत्त्वाचं असतं रस्तं ग्रामीण भागात कसं आहे रस्तं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वाडी वस्तीला रस्ते चांगलं महत्त्व केले त्यांनी एक तरुण मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षित आहे आणखीन काय अपेक्षा नाही सरकारकडून माझी बरं सर लोकांना तात्याकडून काय अपेक्षित काय तात्याकडून काय अपेक्षा नाही तात्याने सगळं आम्हाला दिले त्यामुळे तात्याकडून काय अपेक्षा नाही आमची. तात्याबरोबर आणखीन ते राजभाऊ खरे असतील संजय क्षीरसागर ता- असतील कोणी जे असू द्या. मुलगा असेल कोणी असो तात्याशिवाय कोण नाही कोण लिहून तात्यात बरं लिहून तात्या ठीक आहे तरुण मतदारांनी या पद्धतीनं व आणखी या ठिकाणी महाराष्ट्र पान शॉप अँड कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी नमस्कार नमस्ते काय म्हणतं व्यवसाय काय म्हणतोय काय काय नाही चालू आहे किती वर्ष व्यवसाय आहे का पाडव्याला टाकले कालची पडवायला हां बरोबर म्हणजे आता नोकरी नाही म्हणूनच इकडे वळला आहे व्यवसायाकडे कसं काय हां म्हणजे सरकारनं काय नोकरी बघायला पाहिजे का तरुणाच्या काय नाही हां सरकारनं तरुणाच्या नोकरीचं काय सरकारनं आता बघायला पाहिजे की बरं बघत नाही सरकार काय बघत ना किती होते व्यवसाय काय व्यवसाय काय आपलं हजेरी निघली बस बघते म्हणायचं बरं आता काही दिवसानं विधानसभेच्या निवडणूक आहे ते आमदारकीचं इलेक्शन आहे या ठिकाणी बरेच उमेदवार या ठिकाणी चर्चेत आहेत त्यामध्ये विद्यमान आमदार यशवंत माने असतील राजभाऊ खरे असतील संजय क्षीरसागर असतील हे सगळे तुमच्याकडे काय आमदार म्हणून कुणाकडे बघतायत चांगला आमदार म्हणून किंवा दुसरा आमदार म्हणून काय यशवंत तात्या म्हणून बरं तात्याची भेट झाली काय बोलणं वगैरे कधी होते तात्याची भेट नाही अजून म्हणजे गावाला गावात आल्यावर असतोय पण भेट अजून समस्या झाली नाही बरोबर कामं केली तात्याने काय केलीत की कशी काम आहे ती काम चांगले आहेत बरं आहे ती काय होय नमस्कार इथं काय आणखीन मतदार आहे नमस्कार काय ना प्रकाश बालके बरोबर मी भारताच्या पेटातलेच आहे नानाची आणखीन ओळख जोरात आहे इकडे सगळे महाराष्ट्रामध्ये नाना गाव नानाचं काम होतं काम तर ह्या नानाच्या गावामध्ये जे 17 गाव आहे तुमचे सरकुली एक महत्त्वाचं गाव आहे हो तर आमदार म्हणून जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या पद्धतीने काम केलं प्रयत्न केला घेते काय यशवंत तात्या माने चांगलं काम काय काय केलं त्याचं देवळाला निधी रस्तं बरं अगदी शेतातून जायचो रस्ता करून दिले त्यांनी बरं किती निधी आला असेल साधारण काय तर सांगता येणार नाही पण निधी भरपूर दिले बऱ्यापैकी आता तात्यांबद्दल असं म्हणलं जाते की लोकांमध्ये जे काही जनता दरबारावर घ्यायला पाहिजे तो घेतला जात नाही कारण जनता दरबार घेतल्यानंतर प्रश्न सुटले जातात अधिकाऱ्यांवरती जे काही वचक असतो तो वचक बसवला जातो तसं वाटतंय का की बाबा इथं आमदार येत नाही म्हणून इथला अधिकाऱ्यांना वचक नाही? आमदार प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला येऊन जाते
पंढरपूरच्या अंतर्गत लोक पंढरपूर जातात आपली शेताची कामं- भेट देतात तात्या हो चक्र तिथं आल्यावर लोकांना विचारत तुमच्या हो अडचणी 100% काय? असा एखादा प्रसंग आहे का तुम्ही तात्याला ते अधिकाऱ्याचं नाव सांगितलं त्यांनी काम केलं नाही तात्याला फोन लावून ते काम नाही ना तात्या काम 100% करणार कोणी काय मी सांगू म्हणजे तुम्ही तात्या इथं आल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याविषयी तक्रार सांगितली आहे आणि तात्याने तिथून त्या अधिकाऱ्याला फोन लावून तुमची अडचण सोडली असं झालंय का? नाही पण ती काम झालं नाही अशी तक्रारच नाही ना तक्रारच नाही हां त्यामुळे फोन लावायचा विषय नाही मग एकंदरीत तात्या कामाविषयी काय काय 100% चांगलं काम बरोबर जर काही दुसरे उमेदवार उभं राहिले किंवा तात्या माहितीकडे गेले तुतारी नाही घेतली तर असं काही फॅक्टर वाटतो का नाही आज काय नाही वैयक्तिक तात्या छान हां. म्हणजे तात्याचं जे काम आहे हे मोहोळ मतदारसंघ ही तिसरी टर्म आहे इकडं मोहोळमध्ये जाण्याचं याच्या अगोदरच्या लोकप्रतिनिधी काय कामं केली होती का अशी काय? याच्या आधीच्या आमदारांनी काय रमेश कदम रमेश कदम असतील किंवा ढोबळे सर असतील नाही एवढं तात्यासारखं नाही कोणी हां किती वर्ष तात्याने बॅकलॉग भरून काढलाय काढलं 10 वर्षाचं पाठीमागे 10 वर्ष हो पाठीमागलं 10 वर्ष येणार पुढच्या काळामध्ये काय नाही तात्या निवडून येणार 100%. तात्या हाच पक्ष आणि तात्याच उमेदवार काय नाही ठीक आहे बहुतांश या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार आहेत की यशवंत माने त्यांनी या ठिकाणी विकास कामं करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला आपण बघितलं तर लोकप्रतिनिधी जी कामं आहेत ते लोकप्रतिनिधी जी कामं असतील ती करायला पाहिजे इथला विकास निधी असेल आमदार निधी असेल रस्ते असतील पाणी असतील त्या संदर्भात त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे आणखीन काय प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय ना नवनाथ भोसले बरोबर आम्ही काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शननं एक मतदार म्हणून झालेलं काम एखाद्या आमदाराचं आणि पुढचा आमदार कसा असावा काय भावना आहेत काय हाही झालेलं काम चांगलं आहे बरं आणि ते सरकारच्या वेगवेगळ्या योजना येतात काय त्या कुठल्या लाडकी बहिणची असेल त्याचं काय ना जरांगे पाटील काय सांगतील त्याच्यावर परत राहील बरं मी ते पुढचं ते ठरणार आहे. पुढलं काय असेल ते मग आमदार आता कोण आहे तुमचं यशवंत तात्या माने बरोबर काय कसं काय का आमदाराचं काय चांगलं आहे काम त्यांचं काय नाही. मग आता उद्या जरांग पटल्याने वेगळं आधी त्याला आपल्याला हे यशवंत तात्या तिकडं महायुतीकडे आहेत आता जरांगे पाटील काय म्हणतील त्याच्यावर होईल का काय मराठा आरक्षणाचा निर्णय मग. कारण तुमच्या गावानं चळवळी सारखं काम केले सरकोली अग्रेसर आहे सक्रिय आहे ते लोक हां मराठा आरक्षण प्रश्न सुटवायला पाहिजे सुटायलाच पाहिजे ना मग तात्याने काही प्रयत्न केले का त्याचं वाटतंय का काय आता त्यांची त्यांनी केला असलेले प्रयत्न जनतेला कळेल की कोणी केलं तर ना केलं तर काय केलं तर नाही केलं. एकंदरीत आमदाराच्या कामाविषयी काय कामं चांगली आहे त्यांची काय म्हणावं कामं केली सगळी इथून पुढे आणखी 2-3 उमेदवार पुढे आहेत हं. राजाभाऊ खरे असतील संजय क्षीरसागर असतील ढोबळे आमच्या मराठा आरक्षणाला कोण पाठिंबा देईल कोण काय आमची किती सोडवते ती त्याच्यावर बरंच अवलंबून राहील ना त्यावर पुढे सगळे हां. अवलंबून असणार आहेत. बरं ठीक आहे खरं तर मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी चर्चेत येऊ शकतोय असणार आहे आणखी या ठिकाणी पान शॉप आहे सिद्धिविनायक पान शॉप खरं तर सकाळची 10-10:30ची वेळ आहे त्याच वेळेमध्ये अनेक तरुण मुलं असतील ग्रामस्थ असतील या ठिकाणी चौकात बसले असतात तिथं आणखीन काय तरुण मतदार आहेत नमस्कार नमस्कार काय ना नितीन भोसले नितीन भोसले सरकोली प्रॉपर्टी प्रॉपर सरकोली बरोबर मोहोळ मतदारसंघातली आम्हाला थोडी परिस्थिती जाणून घ्यायची आहे काय परिस्थिती मोहोळ मतदारसंघात काय मोहोळ मतदार संघात चांगली परिस्थिती आहे यशवंत तात्या माने बरं बहुतेक ते आता तुतारी हातात घेतील असं वाटतंय परवा बारामतीला होते सुप्रियाताईसोबत दिवसभर बरं याचा अर्थ असा आहे की तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे बरं आणि त्यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पक्ष बघण्यापेक्षा त्यांचं काम बघितलं पाहिजे बरं. तात्याचं काम नंबर 1 काम आहे आमच्या गावात म्हणजे आमच्या 17 गावात भरपूर कामं केलीत त्यांनी असं कोणतं काम राहिलं नाही की तात्याकडे गेलं आणि ते काम झालं नाही बरं सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जर त्यांच्याकडे गेला तर काम होतं मग काम तात्याचं बोलते म्हणजे तात्याचं काम बोलतंय हो हे 17 तुम्ही सांगितलं विकास केला असेल यावेळी किती वर्षापासून हा विकास राहिला वगैरे होता काय कारण ह्याच्या अगोदर पण बरेच आमदार झाले 3 आमदार झाले जसं मला म्हणजे माझं वय 30 वर्ष आहे 30 वर्षात ह्या फक्त 3 ते 4 वर्षात विकास झाला त्याच्या अगोदर विकास म्हणजे रस्ते आम्हाला फक्त काय लागतं रस्ता आणि लाईट ह्या 2 गोष्टी लागतात फक्त सरकुलगावची अडचण काय आहे रस्ता तर तात्याने ही गोष्ट लक्षात घेतली आणि रस्ता सगळीकडे रस्ते दिले तात्याने कुठला रस्ता मुख्य रस्ता कुठला मुख्य रस्ता सरकोली पुळूस गाव जोडणारा रस्ता बरं हा 4 कोटीचं काम तात्याने मंजूर केलं त्यानंतर देशमुख वस्ती ते खटकाळ वस्ती हा रस्ता हा मेन रस्ता ती गावची कीड होती सरकोली आणि पुळूस रस्ता जो होता एकदम परिस्थिती बेकार होती बंधाऱ्यावर जायचा रस्ता एकदम परिस्थिती अशी एवढी बेकार होती की काही सांगू नका बरोबर ते रस्ता सगळ्यात अगोदर मंजूर केला त्यानंतर खटकाळ वस्ती ते देशमुख पाटी हा रस्ता केला त्यानंतर आमच्या घरापाशी जिथं राहतो तिथं सिमेंट कॉन्क्रीट त्यांनी मंजूर केलं शिवाजीनगर ते शिवाजीनगर शाळा 300 मीटरचं अंतर आहे लहान मुलांना जाण्याच्या सोयीसाठी आम्ही फक्त तात्याला म्हणलं तात्याला लहान मुलं ह्या शाळेला येतात जातात कॉन्क्रीट द्यायला की दुसऱ्या मिनिटात तात्यांनी मंजूर केलं 2 महिन्यात काम झालं
एवढं फास्ट काम आहे ही कामं झाली असतील, ही कामं होत असणार एक तरुण मतदार म्हणून असले गावातल्या आर्थिक समस्या बाकीच्या शासकीय समस्या असतील, कुठं रेशन मिळत नाही ते रेशन कार्ड ऑनलाईन करणं असेल किंवा काय बाकी तहसीलची कामं असतील त्या तहसीलच्या कामामध्ये थोडं अधिकाऱ्यांवर उचक नाही 100% आहे. जर तात्यांना तशी जर म्हणजे कोणाला जर अडचण येईल तात्यांना एक फोन केला तर तात्या लगेच तहसीलदार त्यांना फोन करून ती समस्या सोडवतात. काही अडचण थेट लोकांशी नाळ असणारा आमदार 100% तात्यानं सोडून इतर आणखीन काही उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. इच्छुक आहेत पण काही होणार नाही असं वाटतं मला. आहेत आता एक सध्या नाव चर्चेत आहे, तुम्हाला माहिती असेल राजाभाऊ खरेंचं राजाभाऊ खरेंचं नाव चर्चेत आहे. पण कसं आहे ते आत्ता आलेत काम ते बी काय म्हणजे काम करतात करण्याबद्दल काय नाही पण शेवटी तात्या आहेत. तात्या लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयाचा निधी तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आणलाय. नमस्कार. नमस्कार. काय ना सचिन गोडके. सचिन गोडके केलंय मतदान विधानसभेला लोकसभेला किती मतदान आहे आता ही? आता ही 4थं मतदान आहे. 14 मतदान आहे. बरोबर. काय सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय? अपेक्षाच काय नाही. तिकडे ते लाडकी बहीण आणली मग मुलांसाठी काय काय नाही? मुलांसाठी काय नाही. ते लाडका भाऊ आणलाय की त्यांनी? कशाला लाडका भाऊ? काही येतच नाही लाडका भाऊ. काही त्यांनी स्कीम काढून काय करायचं आतापर्यंत काही मिळलंच नाही. तर बरं मग घरी लाभार्थी आहे कोण लाडक्या बहिणी योजना? काय नाही आम्हाला काय लाभच झाला नाही. बरं पैसे बी आलं नाही ते. फॉर्म भरून सगळं करून पैसे बी आले नाही ते. म्हणजे फॉर्म मेसेज येतो तुम्हाला कशा कवायचा मेसेज खाली गेल्यावर पाठपुरावा काय केला नाही काय? पाठपुरावा काय सगळं लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे अकाउंट चांगली काही पैसे रुपये आले नाही कुठल्या. बरं आवडं सरकारचं कसं करायचं काय सरकारचं अकाउंट. बरं ते जाऊ द्या. आपले आमदार कोण आहे का? यशवंत तात्या. बरं कसं आहे काम तात्याचं? तात्याचं काम चांगलं आहे. काय तिथे मोहोळ मध्ये ओरडाले तात्याने ते तहसील कार्यालय तिकडे नेलं का तात्या आमची कामं केली चांगली मला आम्ही चांगलंच म्हणणारी. त्यांनी तिकडे काय बघायला गेलो तिकडे. बरं जे त्या गावात विरोधक असते ती विचार बोलणारी. हे तर आहे विरोध तात्याला कोण? तात्याला कोण नाही विरोध येतं. कसं काय? तात्याने ह्या बाऱ्यानं जावं शरद पवार या गटात तरी वाजवणारे आमदा आम्ही ते. मग आता तात्याने कामं केली म्हणताय हां आणि तात्याने तू तरी नाही घेतल्यावर पुन्हा काय नाही घेतली तरी काय तात्याला करायला लागेल मग येलाच नाही. मग मी तात्याला करायला लागेल मग काय ते. तात्या काम समाधान आहे. होय होय तात्याने लई भारी काम केले. बरोबर. नमस्कार. नमस्कार. काय ना गणेश भोसले. बरोबर. युवा तरुण आहे तुम्ही. तुमचं गाव या ठिकाणी सरकुलीमध्ये आपण जर बघितलं तर मगापासून आम्ही एक थोडं लक्षात येईल की बाबा इथं यशवंत मानेने चांगल्या पद्धतीनं काम केले विकास कामं असेल तर किती वर्षापासूनचा विकास निधी या ठिकाणी रखडला होता आणि तो यशवंत माने या ठिकाणी आम्हाला कळते तेव्हापासून इथं रस्ताच नव्हतं गावात. तोपर्यंत यशवंत माने झाले तोपर्यंत सगळे गल्लीबोळातले सगळे रस्ते झाले. बरं सर किती निधी आला असावा? निधी तरी भरपूर आला असेल गावाला. एक 40-50 कोटी रुपयेपर्यंत निधी गावाला दिलाय. मी सगळं आमचं पर्यटन स्थळाला पण मंजूर झालं. आता होईल काम ते पण. तुमच्या गावात पर्यटन स्थळ खूप मोठ्या पद्धतीने काम हो काम सुरू आहे. ते विलास भोसले सर हो हिला साहेब काम करतात ते. तर पर्यटन स्थळासाठी तात्याने काय हे केलं काय? हो ते 4 कोटी आता मंजूर केलेत तात्याने. होईल आता लवकर. ग्रामदैवत भैरव देवचा नाही कोणत्या वर्गात आहे? ब क काय? ब वर्गात आहे. बरं ब मधून अ मध्ये तिचे केले प्रोसेस अजून. होईल ते पण प्रोसेस. कुणी केली काय प्रोसेस? ती माता माने साहेबांनी. बरं मग एकदम तात्यांचं काम कसं बोलतं इथं? नाही तात्यांचं काम चांगलं आहे. आतापर्यंत न झालेलं काम तात्याने केलंय. बरं मी किती वर्षापासून रखडली होती आणि तात्या सोडून इतर कोणाकडे पाठपुरावा केला होता? आम्हाला कळते तेव्हापासून तर 2 आमदार झाले त्यानंतर काय कामं केली नव्हती. एक तर जेलमध्येच गेले परत ते आले नाहीत बघितले पण नाही त्यांना. खासदार आम्हाला माहितच नाही कधी आमच्या इथे येत पण नाहीत. बरं मग आता लोकसभा झाल्या तर प्रणित शिंदेला इथं अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशा काही माध्यमातून बातम्या गेल्या होत्या सरकुलीतून की सरकुली हे गाव मराठा आरक्षणासाठी थोडं संवेदनशील आहे चळवळीतलं गाव आहे. त्या मराठा आरक्षणाकडे एक लोकप्रतिनिधी कसं बघायला पाहिजे काय? नाही मराठा आरक्षणाकडून ह्यांनी तिथं ही मांडलं पाहिजे. कारण प्रणिती शिंदे यांना मतं मराठा समाजामुळे पडले. ते त्यांच्याकडे बघून कोणी म्हणजे मतदान दिलं नाही. भाजपला नको म्हणून त्याला मतं पडली. बरोबर. त्यांनी ती प्रश्न विधानसभे ह्याच्यात मांडला पाहिजे. मांडला होता त्या पद्धतीनं. नंतर आता प्रणितीचं काम कसं आहे वाटतं काय 2 महिन्यात काय? नाही काय काम नाही. पुन्हा गाव भेट काय सुद्धा नाही आले नाही. काय सुद्धा नाही. प्रणिताई शिंदेचा आणखीन गाव भेट दौरा सुद्धा नाही. आणखी बरोबर येतो म्हणले होते की प्रणित शिंदे नाही आणखीन आलेच नाहीत गावात. ह्या गावानं भरपूर मतदान दिलं की त्यांना. मग भरपूर मतदान झालेलं आहे. बरोबर. आता आमदारकीला कसं होणार काय? आमदारकीला यशवंत त्याच. बरं कसं दिसून ते? यशवंत त्याचं कार्य 1 नंबर आहे सध्या चालू आता. बरोबर. काय विशेष काय काम केलं त्याने? विशेष मी गावाला भरपूर निधी दिला. आमदार मोदी निधी तर निधी झाला. परत असं कुठे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी फोन केला ते लगेच फोन उचलतात. तुमच्याकडे आहे नंबर? आहे म्हणजे लावला तर उचलते ती. सांगा बरं नंबर. मी थेट लोकांशी संपर्क लगेच संपर्क. बरं दर्शको बुक चेक तर करून मी पीएला करून जाणं कोणा गावाला सांगितलं घेणं काही संबंध नाही. बरं डायरेक्ट गावाला कोणाला पुढाला घ्यायचं त्यांना फोन लावायचा अशी तात्याची पद्धत आहे का? नाही. बरं
डायरेक्ट त्यांना जरी फोन लावला ते लगेच फोन करताना तुमचं काय काम आहे सांगा म्हणते. हाय नंबर आहे की आणि असे खरं तर लोकप्रतिनिधी असायला पाहिजे थेट मतदारांच्या संपर्कात. बहुतांश लोकप्रतिनिधी कदाचित राहत नसावीत पण त्याला अपवाद म्हणून 6356 11 बरोबर आहे. खरं तर आम्ही सुद्धा कधीतरी विकास कामासंदर्भात किंवा ज्या मतदानाच्या अडचणी त्या सांगत असताना करतो आपण ते बघतोय आपण. तर या ठिकाणी एक ग्राहक सेवा केंद्र आहे. खरं तर कदाचित तिथं लाडकी बहीण योजनेचे पैसे कदाचित आले असावे. तिथं लोकांची गर्दी आहे. शेवट टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी घेतोय. नमस्कार हो बाबा. नमस्कार नमस्कार म्हणलं. राम राम राम. काय चालू आहे काय काय नाही ते काढायचं चालू आहे ना. कशाचं काय आधार कार्ड बरोबर. मला वाटतं आपली लाडकी बहीण योजना काय भरले आहे काय ते ते भरले. बरोबर. कशा योजना काय ते कुणाला आता वरनं आलेली आहे दिलेली आहे. हां मग लाभ झाला नाही काय नाही अजून घरच्यांना लाभ नाही बरं ती योजना टिकलं नाही काय कुणाला आता कसं कसं होतं. बरं 3000 रुपये 1500 रुपये मध्ये ते हे आता इलेक्शन होस तर द्यायची पुन्हा काय द्यायची ती. बरं असं पुढे येतात फक्त 2 मिनिटाचं काय म्हणतं योजनेचं हां टिकाऊ गोष्ट नाही सगळं सांग मला येत नाही. खरं तर लोकांना एवढ्या शासकीय योजना आणून सुद्धा लोकांचा त्यावरती विश्वास बसत नाहीत. आपण जर या चौकातल्या काही मतदारांच्या प्रतिक्रिया आपण आता पाहिल्या असतील तर खरं तर विकासाच्या दृष्टीने जे काय करायला पाहिजे ते काम इथल्या लोकप्रतिनिधी केल्याचं एकंदरीत दिसून येते. कदाचित हा मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. आणखीन 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी या विधानसभेला असणार आहे. त्यामध्ये कदाचित लोकांचे मतांतर बदलू शकतील. उमेदवार कोणता आहे त्या गोष्टी पुढे येते. तो उमेदवार कोणत्या पक्षाकडे जाणार आहे ह्या गोष्टी पुढच्या अनेक अवलंबून असणार आहेत. तोपर्यंत ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेस बालाजी फुगारे, परिवर्तन न्यूज, सरकोली.